मित्रांनो, माई या शब्दामध्ये एक आई दडलेली असते आणि त्यानंतर अजून एका शब्दामध्ये आई असते, तो शब्द म्हणजे ताई. तर जसं आपण महाराष्ट्रामध्ये संबंध देशामध्ये अनाथांची माई म्हणून पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांच्याकडे पाहतो, तसंच त्यांच्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांचं कार्य तितक्याच तत्परतेने घेऊन जाणाऱ्या ताई आपल्यासमोर बसलेल्या आहेत. आता मला उलट आनंदाने किंवा माझं ऊर भरून येतंय की अनाथांची ताई हे बोलताना मला अजून छान वाटतंय, कारण त्यांच्या नंतर सुद्धा तितक्याच तत्परतेनं तितक्याच कार्यकुशलतेनं आपण हे सगळं काम समाजसेवेचा वसा पुढे घेऊन जात आहात. तर मला कविता जगणारी माणसं या आपल्या मुलाखतींच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करताना मनापासून आनंद होतो. नमस्कार. ममताताई, सिंधुताईंमध्ये पण एक कविता दडलेली होती आणि ती कविता संबंध महाराष्ट्राने पाहिली, कारण त्या खऱ्या अर्थानं कविता जगणाऱ्या होत्या. ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःच्या कार्याचा इतका मोठा व्याप वाढवला, हे आज बघता बघता आज आपण जरी मांजरी या परिसरामध्ये आहोत तरी सुद्धा महाराष्ट्रभरामध्ये 5 आश्रम त्यांच्यानंतरही आजही चालू आहेत. अनेक अनाथ मुलांचा सांभाळ त्यांच्यानंतरही तुमच्या माध्यमातून घडतोय आणि त्यांच्यातलीच एक कविता तुमच्यामध्येही आम्हाला दिसते. तर त्या कवितेविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल पहिल्यांदा. नक्कीच. मला असं वाटतं की अनाथांची आई ही बिरुदावली लोकांनी दिली आहे माईंना, कारण एक ओळख हवी होती. आणि आता तुम्ही म्हणालात की मी अनाथांची ताई, मग ज्याला आई आहे, ताई आहे, तो अनाथ कसा? अगदी करा. बरोबर आहे. मग माई ज्यांच्या कुणाच्या होत्या, ज्या कुणाच्या होत्या, ती संख्या कितीही असू दे, तो वयोगट कुठलाही असू दे, मी त्यांची ताई. तो अनाथ शब्द काढून टाकूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणालात की माई एक मूर्तिमंत कविता होत्या. एक्झॅक्टली मलाही तेच वाटतं की माई कविताच होत्या. पण त्याहीपेक्षा मी जेव्हा गझल लिहायला लागले, जेव्हा मला गझलेचं वृत्त आणि गझलेची वृत्ती कळाली काय असते ती, आणि आमचे अण्णा म्हणजे सुरेश कुमार वैराळकर, सुरेश भट गझल मंचचे सर्वा, त्यांच्याशी मी एकदा चर्चा करत होते की अण्णा गझल म्हणजे काय, व्याख्या काय गझलेची? अण्णा म्हणाले की काय नाही बेटा, एक तर टोकाचा विरोधाभास किंवा कमालीचं साधर्म्य ज्या 2 ओळींमध्ये येतं त्याचा शेर तयार होतो, आणि अशा 5 किंवा त्यापेक्षा अधिक शेरांची जी एक कविता, त्याला गझल म्हणतात. जी रचना असते ती तिला गझल म्हणतात. माझ्या डोक्यामध्ये ते फिट्ट बसलं होतं की कमालीचं साधर्म्य किंवा टोकाचा विरोधाभास. आणि मी जेव्हा माझ्या आईच्या आयुष्याकडे बघते तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी ओतप्रोत भरलेल्या आहेत. म्हणजे ज्या बडनेरा स्टेशनवर तिने कधी काळी मला पोटाशी घेऊन भिक्षा मागितली, त्याच अमरावती विद्यापीठाच्या सिनेटवरती होती. आणि जे तिला मिळालं नाही, तिला शिकता नाही आलं, तिच्यासाठी कुणी उभं झालं नाही, तिच्यासाठी कुणी स्टँड घेतला नाही. एक वेळ अशी आली की तिला स्वतःला ती अनाथ वाटत होती. म्हणजे अनाथाचं दुःख, माझा कुणीही नाथ नाही, माझं या जगात कुणीही नाही, असा फील जेव्हा तिने घेतला. आणि पुढच्या आयुष्यामध्ये जिथे जिथे तिला ते जाणवलं तिथे तिथे ती धावत गेली. म्हणजे तिने साधर्म्य शोधलं. तिच्या आयुष्यातला तो टोकाचा विरोधाभास जर बघितला तर मला असं वाटतं ती मूर्तिमंत गझल होती माझी आई. त्यामुळे कविता काय किंवा गझल काय, चालती बोलती गझल होती ती. आणि तिच्याकडून मी भटांना ऐकलं, सुरेश भट साहेबांना तिच्याकडून ऐकलं. म्हणजे आसवांनो माझी या डोळ्यातून वाहू नका, अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका, हासते आयुष्य माझे पाहुनी माझी दशा, का तुम्ही ही हसता हसू नका, हे तिच्याकडनं ऐकलेलं आहे आपण. आणि मी सुद्धा तिला ते ऐकता ऐकताच मोठी झाले. कुठेतरी गझलेची गेयता, त्याचा रदीप कापिया, जे शब्द मला नंतर कळाले, कुठेतरी ते कानावर एक संस्कार होत गेले. आणि कदाचित त्यामुळे कुठेतरी ती ठिणगी आत पडली होती किंवा ते दुधातूनही आलेलं आहे.
कारण आई मला कायम म्हणायची की तू रक्तावर नाही, तू दुधावर गेलीयस ममता. ओ. त्यामुळे जे आहे ते तिच्याकडनं आलेलं ते आहे. ममत्वच तुमच्यामध्ये Yes. उतरलं. आणि मला असं वाटतंय की त्यांच्या अनेक भाषणांमध्ये म्हणजे कविवर्य आपले सुरेश भट साहेबांच्या गझला अनेक वेळा त्यांनी अफाट तिचं पाठांतर अफाट. प्रचंड म्हणजे त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये एक वेगळी गझल सुरेश भटांची यायची आणि ती गझल येताना अशी अंगावर यायची की त्या सादर पण खूप ताकदीनं सादर करायच्या. आणि कदाचित मला असं वाटतं की तीच गझल तुमच्यामध्ये उतरली आणि त्याच्यातून मग आम्हाला एक गझलकार कवयित्री ममता सपकाळ आमच्या समोर आल्या. आम्हाला आता गप्पा एवढे छान रंगलेल्या आहेत गझलच्या अनुषंगाने, तर एखादी गझल तुमचीही ऐकायला आवडेल. एक आहे रचना की ज्याचे शेर लिहिताना ती आई असताना मी लिहिली होती, पण मला माहित नव्हतं तेव्हा की ही मी का लिहिली आहे. आणि आई गेल्यावर ते जाणवलं की यात आपण आईलाच लिहिलंय. बरोबर. तेव्हा जाणवलं नाही, हो. पण आता जाणवलं की येस, ही आई आहे. तिचा मतला असा होता की जे नको होते मला घरभर मिळाले, जे नको होते मला घरभर मिळाले, वेदनेवर वेदनेचे थर मिळाले. ओ, क्या बात आहे. जे नको होते मला घरभर मिळाले, वेदनेवर वेदनेचे थर मिळाले. मी गुलाबासारखी नव्हते कधीही, मी गुलाबासारखी नव्हते कधीही, का मला काट्याकुट्यांचे घर मिळाले, का मला काट्याकुट्यांचे घर मिळाले. फक्त मेंदूचा भुगा होतोय हल्ली, फक्त मेंदूचा भुगा होतोय हल्ली, हे बरे झाले हृदय कणखर मिळाले. क्या बात आहे. किती हे छान, बरे किती झाले छान. हृदय कणखर मिळाले. आणि हा शेर मी आई गेल्यावर लिहिला होता की तू सुखाचा चेहरा होतीस आई, तू सुखाचा चेहरा होतीस आई, जे मला होतीस तू तोवर मिळाले. जे नको होते मला घरभर मिळाले, वेदनेवर वेदनेचे थर मिळाले. वा वा वा, किती छान, किती छान मॅडम. आणि मग ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा गझल किंवा शेर तुमच्या आतून तो जो बाहेर पडला आणि ज्यावेळी माईंनी तो ऐकला त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया काय होती? कारण ती जाणून घेण्याची उत्सुकता मला खूप जास्त आहे. मी 2010 पर्यंत काहीही लिहिलं नव्हतं. बर. 2010 पर्यंत मी पुढे असं काही लिहीन हे मला माहीतही नव्हतं. अच्छा. आणि ऑर्कुट नावाचा एक प्रकार होता हो. तेव्हा काव्य इंटरनेटवर. हो. आणि तिथे मी एक काव्यांजली नावाचा ग्रुप त्या संपर्कात आले आणि तिथे खूप साऱ्या नवीन कवी कवयित्रींच्या रचना असायच्या. तिथे माझा एक मित्र सचिन पावसकर, तो तेव्हा त्रिवेणी लिहायचा. आणि मग तो सगळं रचना वाचता वाचता का कुणास ठाऊक कसं एकदम आतून असं काहीतरी सळसळून आलं. आणि काय तेव्हा मी लिहिलं होतं मला आता ते आठवतही नाही, कारण मी नंतर ते डिलीट करून टाकलेलं. पण मला तेव्हा असं वाटलेलं की काहीतरी भन्नाट लिहिलंय मी. आणि मी तिथे ते पोस्टही केलं. म्हणजे माझी डेअरिंग बघा 2010 सालची. पोस्ट केल्यानंतर मला एक रात्रीच्या वेळेला एक स्क्रॅप आला. तेव्हा स्क्रॅप यायचा मेसेजच्या ऐवजी, ऑर्कुट अँड ऑल. आणि तिथे मेसेज असा होता की पहिला प्रयत्न चांगला आहे, पण याहून अचूक लिहू शकलात तर आनंद होईल. काही मदत लागल्यास हाक मारा. खाली नाव नाव हा. आणि मग मी नाव बघितलं काय आहे, तर तिथे नाव होतं सुधीर मुळीक. हो, क्या बात आहे. आणि मग मी हे कोण आहे म्हणून बघितलं तर काव्यांजलीचा तेव्हा तो ऍडमिन होता. आणि गजलेला वाहून घेतलेलं ते अफाट व्यक्तिमत्व आहे, तो माझा गुरु. ज्याने माझ्यातली गझल ओळखली, ज्याने ती बाहेर येण्यासाठी मदत केली, ज्याने अक्षरशः निर्दयपणे काही मिसरे आहे तसेच डिलीट करायला लावले आणि जे योग्य आहे किंवा जे चांगलं आहे तेच मला लिहायला भाग पाडलं असं म्हणता येईल. मग त्याच्याशी बोलताना ती गझलेची बाराखडी आणि वृत्त आणि वृत्ती आणि काय काफिया असतो आणि काय अलामत असते आणि रदीफ कशाला म्हणतात, वॉटेवर जे काही आहे ते 2010ला पहिल्यांदा कानावर पडलं. म्हणजे त्यांनी अक्षरशः लघु गुरु असं शिकवलंय मला. म्हणजे मता तर लघु गुरु असं ह्या टाईप त्याने तेव्हा ते ग्रामर शिकवलेलं मला. पण कुठेतरी त्याला विश्वास होता की मी लिहू शकेन आणि त्या विश्वासाला पात्र ठरले असं मला आज मी म्हणू शकते की त्याला हवी तशी गझल मला लिहिता आली. पण अपघाताने आले मी याच्यामध्ये. म्हणजे मला 10 पर्यंत काहीच माहिती नव्हतं की मी कधीतरी या काव्यक्षेत्राकडे वळेल म्हणून. त्यामुळे ते
लाईफमध्ये ते टर्न आला आणि मी इकडे आले. आणि जेव्हा लिहायला लागले तेव्हा आई म्हणायची की मला असं कधी लिहिता आलं नाही. असं कधी लिहिता आलं नाही म्हणण्यापेक्षा तिला तेव्हा हे म्हणायचं असायचं की मला असं बांधून नाही लिहिता आलं. ती अशी उन्मुक्त होती. तिला असं तू आता अशा पद्धतीने जा किंवा तू आता हे नाही. तिची पद्धत, तिला त्या क्षणी जे सुचेल, जसं सुचेल, तिचं वागणं, बोलणं, तिचं कार्य उत्स्फूर्त होतं, स्पॉन्टेनियस. ज्या क्षणी जे वाटेल ते ती करून मोकळी व्हायची. त्यामुळे तिला ते म्हणायचं असायचं की मला असं ते बांधून वृत्तात आणि लघुगुरु आणि गालगागा 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 असं जमणार नाही. पण तिच्या लिखाणामध्ये अर्थ होता, तिच्या लिखाणामध्ये सत्य होतं. आणि जे तिने सोचलं होतं, जे तिने भोगलं होतं, ते कुठे ना कुठे जेव्हा ती 4 ओळी लिहून गेली ना त्याच्यामध्ये ते दिसायचं. म्हणजे निखाऱ्यावरी दुर्दैवाच्या पडली चिमणी पिलं, कवटाळूने हृदयासी त्यांना मी आईचं प्रेम दिलं, हे तिने लिहिलेलं आहे. सदा भुकेचा कहर माजला, अन्न मिळाले कधी, 2 घास मागाया आले तुमच्या दारात. हे तिच्या वागण्यातनं, जगण्यातनं आलेलं आहे. हेच जगलेलं होतं ना त्यांनी. तेच लिहिलेलं. ती खूप उत्तम कवयित्री होती, उत्तम वक्ता होती, सगळंच उत्तम होतं. काय काय सांगणार तिच्याविषयी, काय काय सांगणार. बरं, त्या ज्यावेळी 2022ला आपल्यातून गेल्या, तशा त्या आजही आपल्या आजूबाजूला आहेत, तुमच्या पाठीशी आहेत, माझ्या पाठीशी आहेत आता. पण त्या जाण्या अगोदरचं तुमचं आयुष्य आणि त्या गेल्यानंतरचं आयुष्य याच्याविषयी काय तुम्ही? अरे बापरे, मी हे अजून एका मुलाखतीमध्ये बोलले होते, मला तेच आठवतंय आता. माझ्या आयुष्याचे 2 भाग झालेत. एक आई असताना, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, आणि एक आई नसताना. म्हणजे आई असताना निश्चिंतता होती, आई असताना एक शांतता होती मनाला, आणि आपण कुठूनही तरुण जाऊ शकतो, आपण काही करू शकतो, आणि त्याही पुढे जाऊन आई आहे, आई बघेल, आई करेल, आईला सांगू, हे जे होतं ना, कुणीतरी माझ्यानंतर आहे, हा विश्वास होता. पण आई गेल्यानंतर आपल्यालाच बघायला हवं, आपणच करायला हवं, आपल्यालाच जायचं आहे. हे इथे हा टर्न आला आयुष्याचा. पण आजही माझा विश्वास आहे की ती बोटाला धरून चालवते. मला ती आजही या वास्तूत जाणवते. असा जेव्हा प्रसंग येतो की आता काय करावं कळत नाही, डोळे बंद करायचे, आईने काय केलं असतं, फक्त इमॅजिन करायचं, धाडकन उत्तर समोर येऊन पडतं आणि ते करून मोकळं व्हायचं. तिच्या असण्यावर मी शंकाच घेत नाही, ती आहे. जर ह्या संस्था सुरू आहेत, जर ज्या पद्धतीने तिला हवं होतं त्याच पद्धतीने काम होतं आहे, म्हणजे आई आहे. आणि मग आई असायलाच हवी. बरोबर. मग माई बनून राहणं तितकंसं सोपं आहे? माई बनून राहणं आता त्यांच्या नंतर त्यांना आता आपल्याला माई कुणी नाही होऊ शकत, नेवर. आईची जागा कुणी घेऊच शकत नाही. यासाठी की ज्या काळात ती जन्माला आली, जे आयुष्य तिच्या वाट्याला आलं, ज्या परिस्थितीमधून ती गेली आणि शून्यातून तिने हे जे विश्व तयार केलं, हे परत होणे नाही. त्यामुळे आई नाही, आईची जागा कुणीच घेऊ शकत. पण आई असताना मी तिला कायम म्हणायचे की मी राखणदार आहे. असताना आई म्हणायची की बघ आता सासवडचे आपलं कुंभारवळ्यांचं ममता बालसदन दीपक छान सांभाळतो, तो दीपकची संस्था. मग मनशांतीचं काम विनय खूप चांगलं करतोय, मग ती विनयची संस्था. किंवा चिखलदऱ्याचं सावित्रीबाई फुले वसतिगृहाचं काम अरुण अगदी व्यवस्थितपणे सगळं हँडल करतो, मग ती अरुणची संस्था. किंवा गोपिका गायरक्षण मनीष फार जीव लावून काम करतो सगळ्या गायांचं आणि याचं, ही मनीषची संस्था. आणि तू तरी थेस, त्यामुळे ही ममताची संस्था. मी म्हणायचे नाही, ही तुझी संस्था, मी राखणदार. म्हणजे पाना फुलापासून प्रत्येक मुलापर्यंत जपण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. हे तेव्हाही तिचंच होतं, हे आजही तिचंच आहे. मी तेव्हाही राखणदार होते, मी आजही राखणदार आहे. कारण सन्मती बालनिकेतन संस्था जी आहे, आपण आता ज्या वास्तूमध्ये बसलेलो आहोत, इथेच माई राहायला असायच्या आणि याच वास्तूमधून इतर वास्तूंची निर्मिती झाली. तर या वास्तूचं मग कार्य कसं चालतं?
खरं तर आईचं काम सुरू झालं ते मेळघाटमध्ये. अच्छा. 1992च्या दरम्यान आपली पहिली संस्था तिथे माईंनी सुरू केली, ज्याचं काम अरुणभाऊ बघतो. सावित्रीबाई फुले मुलींचं वसतिगृह जे आहे. 94ला माई सासवडला आल्या, म्हणजे आमचे दीपक दादा जे सासवडचं काम बघतात. त्यांना वारसा हक्काने काही जागा मिळाली आणि त्यांनी लगेच तिथे काम सुरू केलं. इथे आपण आलोय, म्हणजे इथली जी संस्था रजिस्टर झाली ती 98-99च्या दरम्यान. अच्छा. ती महिला संस्था सप्तसिंधू, जिची मी आता अध्यक्ष म्हणून काम बघते ती, त्याच्या अंडर सन्मती बालनिकेतन आहे. आणि ही एकमेव संस्था अशी आहे की जिथे आईची खोली आहे, आईचं बाथरूम आहे, आईचा देव आहे, आईचं बेड, आईचा रेडिओ, जे काही आहे ते आजही त्या रूममध्ये तसंच आहे. कारण माई गेल्यानंतर खूप लोकांची इच्छा होती की आम्हाला ती रूम बघायची, आम्हाला माई कुठे राहायच्या ते जाणून घ्यायचंय. वर्षभर तर मला काही करता नाही आलं, हिंमतच व्हायची नाही. पण त्यानंतर हिंमत केली आणि छोटंसं म्युझियम केलं तिच्या वस्तूंचं, आणि आता सगळेजण जाऊन ती रूम बघू शकतात. त्यामुळे माई इथे राहूनच सगळा जो काही त्यांचा व्याप होता, जो काही त्यांचा कारभार होता, जे काही काम होतं ते इथे राहूनच त्यांनी बघितलंय. एक गंमत सांगते की माई इथे असताना, जसं आज तुम्हाला राजेशने संस्था दाखवली, तेव्हा मी दाखवायची. हा, म्हणजे कुणी गेस्ट आले की त्यांना 4ही मजले वर न्यायचं, संस्था दाखवायची आणि आईकडे घेऊन जायचं. मग तिथून पुढे आई बोलणार त्यांच्याशी. तेव्हा गेस्ट मला विचारायचे की माईंचं काम जर इतक्या ठिकाणी आहे, मग माई कुठे असतात? मी म्हणायचे, माई जेव्हा कुठेही नसतात ना तेव्हा इथे असतात. म्हणजे माई जेव्हा कुठल्याही दौऱ्यावर नसतात, माई जेव्हा कुठल्याही भाषणाला गेलेल्या नसतात, माई जेव्हा इतर कुठल्या संस्थेत नसतात, तेव्हा माई इथे असतात, असं ते वाक्य होतं. मी त्या वाक्यावर आजही ठाम आहे की माई जेव्हा कुठेही नसतात तेव्हा इथे असतात. किती छान. म्हणजे माईंच्या बाबतीत म्हटलं जायचं की बऱ्याच ठिकाणी माई म्हणायच्या, भाषण नाही तर राशन. म्हणजे आज या 5ही संस्था आजही त्याच ताकदीनं, त्याच तत्वावरती चालू आहेत आणि त्याची जबाबदारी सगळी तुमच्या खांद्यावर आहे. आणि 5 संस्थांची जबाबदारी इतकी लिलया पेलणं ही वाटते एवढी सोपी गोष्ट नाही. नक्कीच तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने माई आहेत, म्हणूनच हे सगळं छान पद्धतीनं एवढं चालू आहे. आणि माईंच्या आयुष्याला अजून एक कलाटणी देणारा टप्पा म्हणजे जो सिनेमा आला त्यांच्यावर. आणि सिनेमा आल्यानंतर खऱ्या अर्थानं एक खूप वेगळ्या पद्धतीनं माईंची ओळख एक निर्माण झाली. अगोदर होती ओळख, कारण ओळख होती म्हणूनच तर सिनेमा बनवण्याचं काम निर्मात्यांनी केलं. तर त्या सिनेमाविषयी किंवा ती जी पात्र निवडली गेली, तेजस्विनी पंडित असेल किंवा ज्योती चांदेकर असतील त्यांच्या आई, तर या दोघींची निवड कशी झाली? आणि त्यांनी काम तर सुरेखच केलं, कारण महाराष्ट्रातल्या घराघरात तो सिनेमा बघितला गेला आणि अख्खा महाराष्ट्र रडला तो सिनेमा पाहिल्यानंतर. मला असं वाटतं की 4 ते 5 वेळा आतापर्यंत तो सिनेमा पाहिलेला आहे. त्या पात्रांविषयी किंवा त्या दोघींविषयी तुमच्या तोंडी नाही केला आवडेल? नक्की. पण त्याआधी एक गोष्ट मला सांगायला आवडेल की मला हे क्रेडिट नाही घ्यायचं की मी सगळ्या संस्था सांभाळते किंवा मी सांभाळते. आम्ही मिळून काम करतोय. म्हणजे दीपक दादा जे सासवडचं सांभाळतो, दिनेश शेरूरचं, अरुणभाऊ चिखलदऱ्याचं, मनीष गोरक्षणचं, मी इथे, आम्ही मिळून काम करतो. कारण माईंच्या सगळ्या संस्था एकत्र असणं, माईंची सगळी मुलं एकत्र असणं म्हणजेच माई असणं, यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे पुढे जाऊन कुठे बोलायचं आहे, आपली बाजू मांडायची आहे, मी असते. लोकसंपर्क विनयचा दांडगा आहे. अरुणभाऊमध्ये त्याचं वेगळं सामर्थ्य आहे, मनीषमध्ये त्याचे कष्ट आहेत, दामध्ये एक खंबीर नेतृत्व आहे. त्यामुळे सगळे मिळून आम्ही एकत्र आहोत, म्हणजे आई आहे. त्यामुळे मी हा आव कधीही आणत नाही की मी संस्था सांभाळते, पण मी इनिशिएटिव्ह घेते, मी इथलं कामही सांभाळते, मी बाकीच्या संस्थांमध्ये जाऊन येऊन असते. कारण माझ्या आईने ह्या संस्था खूप कष्टातून म्हणजे त्या निर्माण झाल्यात, खूप कष्टातून तिने ते सगळं काम केलंय. आणि त्या इथून पुढे गुणात्मक आणि संख्यात्मक, म्हणजे संख्या तर वाढणार आहेच आहे मुलांची, पण गुणवत्ता सुद्धा वाढायला पाहिजे, हा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे मी तर तो पुढाकार घेऊन काम करणारच आहे, त्याबद्दल वादच नाही. आणि आता मूव्हीकडे वळते. 2009ला सॅन होजेला विश्व साहित्य संमेलन झालं होतं, मराठी विश्व साहित्य संमेलन, जे तिथे पहिलं असेल मला वाटतं ते सॅन होजेचं. आणि तेव्हाही निमंत्रितांपैकी होते. तो लेख कुठल्या तरी इंग्लिश पेपरला आला होता, तो अनंत महादेवनजींनी वाचला आणि ह्या कोण मराठी 4थी पास बाई ह्या कोणत्या साहित्य संमेलनामध्ये गेल्या, असा त्यांना प्रश्न पडला.
आणि ते शोधत शोधत हडपसरपर्यंत आहे. बर. तिथे ते माईंना भेटले. मग माईंकडूनच माईंविषयीच भरपूर ऐकून झालं. मग सगळे डिटेल्स काढले, नेटवर असणारे किंवा नेटवर नसणारे, पुस्तकातनं उपलब्ध, पेपरशी काढणं. आणि त्यांना कुठेतरी वाटलं की हा विषय जो आहे हा पुढे यायला हवा किंवा यावर मूवी बनायला हवी. मग मराठमोळं व्यक्तिमत्व आहे तर मराठीच ऍक्टर असायला हवेत, कदाचित त्यांनी हा विचार केला असेल. आणि आईचा आणि ज्योतिताईंचा एक तोंडावळा म्हणा किंवा एक वय म्हणा, असं काहीतरी कुठेतरी त्यांना ते रिलेट झालं असेल, म्हणून ज्योतिताई यांची निवड झाली. पण जी आधीची सिंधुताई होती किंवा माई होती की जिने 3 मुलांना जन्म दिला, जिची 4थी डिलिव्हरी गाईच्या गोठ्यात झाली, जिला दगडाने बाळाचं नाड तोडावं लागलं, जिने रेल्वेत भीक मागितली, जी भिकाऱ्यांसोबत राहिली, जिने स्मशानात जळत्या चितेवर भाकरी भाजून खाल्ली, यासाठी त्यांना यंग जो चेहरा हवा होता, म्हणजे 21, 22, 25 इथली, त्यासाठी तेजस्विनीची निवड झाली. आणि मला स्वतःला असं वाटतं की ती सार्थ निवड होती. कारण तेजस्विनीने ती जी भूमिका केली आहे ना, त्यात ती तेजस्विनी वाटतच नाही. ती सिंधूच वाटते त्या परिस्थितीतून जाणारी. आणि तिच्यापुढे तर काही नव्हतंही, म्हणजे ना माईंचा कुठला जुना फोटो होता, ना माईंचे कुठले डॉक्युमेंट्स होते, ना कुठला व्हिडिओ होता. फक्त आईने सांगितलं होतं की माझी टाच किंवा माझी पोटरी कधी दिसली नाही चालताना, तेवढी फक्त काळजी घे, बाकी माझा तुझ्यावर विश्वास आहे. आणि ती भूमिका जगली, अक्षरशः जगली. एखाद्या कलाकाराने व्यक्तिरेखेमध्ये घुसणं काय असतं अगदी तिनं लिहिली खूप आहे. आणि म्हणजे तेजस्विनी पंडित यांच्याही आयुष्याचा तो एक खूप मोठा टप्पा होता. आणि ती ते बऱ्याच वेळा बोलून दाखवते. म्हणजे 2022ला माई गेल्यानंतर आम्ही माईंच्या वाढदिवसानिमित्त एक माईंच्याच चित्रांचं प्रदर्शन ठेवलं होतं. त्याच्या ओपनिंगला ती आली होती. आणि तिने त्या मुलाखतीमध्ये खूप छान सांगितलं होतं की माईंचं माझ्या आयुष्यातलं स्थान फार वेगळं आहे, एक टर्निंग पॉइंट आहे. म्हणजे मी सिंधुताई सपकाळ हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे. अगदी खरं. हे तिने बोलून दाखवलं होतं. म्हणजे तेजस्विनी पंडित सुद्धा महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. अगदी खूपच सुंदर सिनेमा तो अप्रतिम गेला. त्यामुळे सिंधुताईंचं काम तर समजलं, परंतु त्यांचा आवाका जो पुढची भविष्याची दृष्टी काय आहे याही सगळ्या गोष्टींचा एक ओहापोह म्हणतो ना आपण, त्या पद्धतीनं पत्रिकेत दिसलं. आता यालाच जोडून की तुमचं बालपण कसं गेलं, मग त्याविषयी जरा थोडंसं ऐकायला आवडेल. कारण बालपण नक्कीच ते खूप साधं, सरळ, सोपं असं नक्कीच नसणार आहे. तर त्या बालपणाविषयी ऐकायला आवडेल. असे विषय असतात आपल्या आयुष्यात की ज्यावर आपल्याला खूप जास्त बोलायला नाही आवडत, किंवा तुम्ही एकटेच ते परत परत अनुभवत असता पण तुम्ही शेअर करत नाही खूप जास्त. मला वाटतं माझं बालपण हा एक तसा विषय आहे. पण मी बऱ्यापैकी बोलायला लागले आहे आता त्यावर. मला आईजवळ नाही राहता. मी लहान असताना माझं लहानपण फैजपूरला गेलं, महानुभाव पंथाच्या मठामध्ये. मंदिरामध्ये होते मी, लहानाची मोठी तिथे झाले. नंतर 6वी पासून पुण्यात आले. माझा सगळा शैक्षणिक खर्च श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टने केला. ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण त्यांनी करून दिलं. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन मी JMSW केलं, ते भारतीय विद्यापीठ पतंगराव कदम प्रतिष्ठाने तो खर्च केला. मानसशास्त्रातनं ग्रॅज्युएशन केल्यानंतर मला MSWच करायचं होतं आणि मी तेच केलं, कारण मला पुढे हेच काम करायचं होतं. पण एक कुठे ना कुठे माझ्या मनात ते असणार आहे की आई मिळाली नाही, पण ते फ्लोमध्ये तुम्ही रोजचं आयुष्य जगत जाता आणि काही गोष्टी खडकन तुम्हाला रिअलाइज होतात. माझ्या मुलीच्या जन्मानंतर मला ते जास्त जाणवलं. जेव्हा मी आई झाले आणि माझ्या पोटी लेकरू आलं, म्हणजे माझी लेक जेव्हा माझ्या गळ्यात हात टाकून झोपेतच मला बिलगते, किंवा ताप आला की ती एका क्षणासाठीही माझ्यापासून लांब होऊ इच्छित नाही, किंवा जिला शाळेतनं आल्या आईचाच चेहरा समोर लागतो, तिचं लहानपण सांगते मी. मला तेव्हा स्वतःविषयी प्रश्न पडले की मी काय करत होते त्यावेळेस, कारण या सगळ्या वयातनं तर मीही गेले. आणि त्या क्षणी ज्या गोष्टी रिअलाइज झाल्या त्या ह्या की मी एक लेक म्हणून काय काय मिस केलं असेल, आणि माझ्याहीपेक्षा माझ्या आईने आई म्हणून काय काय मिस केलं असेल. तिचं किती वेळा तिला माझी आठवण आली असेल, किती वेळा तिचा ऊर भरून आला असेल, आणि मी हे आईला विचारलंही होतं. मला असं वाटतंय की तुमच्या जन्मानंतर त्यांनी नाळ तोडली
पण ज्यावेळेस तुम्ही भेटत नसाल त्यावेळेस रोज नाळ तुटत असतात. नाळ तुटत असणार. मी तिला विचारलं होतं की तुला माझी आठवण नाही यायची, मी कायम लांब राहिले तुझ्यापासून. तर ते म्हणाले की काय सांगू ममता, तुझी आठवण आली की फक्त पाना फुटायचा बाकी असायचा. मी नंतर आईला कधीच काही विचारलं नाही, कारण पाना फुटणं हा काय प्रकार आहे तो मला कळाला होता. त्याच्या पलीकडे एका आईने काही बोलू नये आणि एका मुलीने कुठलीही अपेक्षा ठेवू नये आपल्या आईकडनं एखादा विषय समजून घ्यायचे. त्यामुळे नंतर मी आईला कधीच काही बोलले नाही. पण तिच्या शेवटच्या दिवसांमध्ये 2.5-3 महिने ती माझ्या घरात होती आणि त्या 2.5-3 महिन्यामध्ये मागच्या 40-50 वर्षाचं जगून घेतलं आम्ही मायलेकीने. कारण ती गेल्यानंतर मला असं वाटलंच नाही की मी माझ्या आईसोबत राहिले नाही. ती सहलच नाही राहिली. म्हणजे जणू काही तिला कळालं होतं की काय की ती आता काही दिवसांनी नसणार आहे. त्या पद्धतीने सगळं ती देत गेली. म्हणजे मी आता रडावं तर कशावर रडावं? आई मला मिळाली नाही म्हणून रडावं किंवा आई अशी कशी निघून गेली म्हणून रडावं? मला कळत नव्हतं तेव्हा की ही कुठली सल आईने मागे का नाही ठेवली. ती वेळ नव्हती तिची जायची. ती खूप स्ट्रॉंग होती. पण ते हे शापित गंधर्व असतात जे जन्माला येतात. म्हणजे मला कायम असं वाटतं की कुठला तरी शाप यांना मिळतो स्वर्गामध्ये आणि पृथ्वी तलावर जाऊन तुझं हे कार्य तू पूर्ण कर, म्हणजे परत तुला देवलोकी परत घेता येईल, अशी लोक आहेत ती. तर एक माझी आई असणार आहे, ती शापित गंधर्वच. म्हणजे बघा ना की पद्मश्री मिळाला आणि पद्मश्री मिळाल्यानंतर त्याचा उपभोग फक्त म्हणजे दीड उपभोग म्हणजे काय फक्त आनंदच महिना नव्हता. फक्त त्यानंतर 1.5 महिन्यातच त्यांना स्वर्गवास झाला आणि तो तुमच्या समोरच झाला. त्यावेळी Yes. शेवटचे तुमचे संवाद Yes. मगाशी तुम्ही ज्या पद्धतीने हो. सांगितले ते अंगावर काटा उभे करणारे होते. जसं की आमच्या आयुर्वेदात म्हटलेलं आहे की जर मृत्यू होणार असतो तर मृत्यूच्या अगोदर काही अरिष्ट लक्षणं दिसतात किंवा ज्याचा होणार असतो तो सगळ्या आपली इच्छा पूर्ण करून घेत असतो. कसं त्यांनी त्या 2-2.5-3 महिन्यांमध्ये तुमच्या माध्यमातून इच्छा सगळ्या पूर्ण आणि करून त्या घेतलेल्या असतात. काळात तर मी आई आणि ती लेकरू होतो. बघा असं किती आमचं विरोध. नातं इतकं म्हणजे 180 डिग्रीत आम्ही बदललो होतो ते, की मी इकडची इकडे आले होते आणि ती इकडची इकडे गेली होती. म्हणजे मी आईच्या जागेवर होते आणि ती लेकीच्या जागेवर होती. त्यामुळे ती गेल्यानंतर ना खूप वाईट पद्धतीने रडायला यायचं. तेव्हा माझ्या एका मैत्रिणीने मला समजून सांगितलेलं की तू फक्त आई गेली म्हणून नाही रडतेस, तुझं लेकरू गेलं म्हणून रडतेस. म्हणून तुझं रडणंच थांबत नाहीये, म्हणून तुझे त्रास थांबत नाही. हे त्रास थांबणारे नाहीच आहेत, पण तुझी तीव्रता का कमी होत नाही? कारण एकाच वेळेस तू 2 नाती गमावलीस. त्यामुळे आणि काळ याच्यावरचं औषध. आणि मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्या पोटी जन्म घेतलेला होता, ठीक आहे, परंतु त्याच्याही पलीकडे त्यांना अनेक अपत्य होती. म्हणजे त्याचाही कुठेतरी आक्रोश तुमच्या मनामध्ये सुद्धा असणार आहे. असं नाही की फक्त तुमच्या एकटीचा असेल आक्रोश, तो सगळ्यांचा एकवटून आलेला. इथेच तर होती शेवटी तिला इथेच दर्शनाला आणलं, याच हॉलमध्ये आणलं होतं. तो आणि शब्दांमध्ये न बसणारा आक्रोश होता तो, आणि तोच आबोल करणारा होता. कारण आता ज्या वास्तूमध्ये आपण बसलो, वास्तूचा विषय निघाला म्हणून आम्ही ज्यावेळी मुलाखती करता येत होतो ते आम्ही मित्रमंडळी, त्यावेळेस आमच्या डोक्यात एक होतं की पद्मश्री सिंधुताई सपकाळांची कन्या, इथपर्यंत आमच्या डोक्यात तो सगळ्या गोष्टी होत्या. आणि ज्यावेळी आम्ही या वास्तूमध्ये आलो, वास्तूचं पावित्र्य ज्या पद्धतीनं राखलं गेलेलं आहे, ज्या पद्धतीने ही वास्तू जपली गेलेली आहे, आणि ज्यावेळेस या हॉलमध्ये आलो आम्ही, आल्यानंतर तो म्हणतो ना आपला एक कॅनव्हास, आपला ऑरा बदलणं, आणि तो कम्प्लिटली जसा 180 डिग्रीमध्ये तसा तुमचा बदलला, तसा आमचा 360 डिग्रीमध्येच बदलून गेला. आणि त्यावेळी सिंधुताई सपकाळ या फक्त पद्मश्री म्हणून आमच्या समोर नव्हत्या, तर एक खूप महान व्यक्तिमत्व म्हणून ते होतं. म्हणूनच मी मुलाखतीच्या सुरुवातीला थोडासा फंबल पण होत होतो. नाही, हे सगळं असं नव्हतं. खूप सिंपल पद्धतीने हे अवॉर्ड्स ठेवलेले होते. आणि आई असताना कधी हे अवॉर्ड्सचं आम्हाला कौतुक वाटलंच नाही, कारण साक्षात आई सोबत होती. तोच एक अवॉर्ड. आई प्रवासात यायची, हे घ्या रे ठेवा रे ठेवा, हे घ्या रे ठेवा रे ठेवा, हे कुठलंय उस्मानाबाद, हे कुठलंय नागपूर, हे कुठलंय सांगली, ते सगळे अवॉर्ड म्हणजे तुम्ही इथे जे बघाल हो, कर्नाटक पासून, म्हणजे हे कुठनं आले, कुवेतवरनं आले, हे कुठनं आले, दुबईवरनं आले, हे सगळे, हे सिंगापूरवरनं आले. आई गेल्यानंतर काय काय मागे सोडलं तिने. सगळ्यात पहिलं तर इथली सगळी रचना मी बदलली, आणि आज मी आहे, उद्या मीही नसेल. कारण आईच्या जाण्याने खूप गोष्टी अशा लख्खपणे समोर आल्या. आत्ताच मला हा पायंडा पाडला पाहिजे की आईची प्रत्येक गोष्ट कशी सांभाळायची आहे. हो, तो पायंडा पाडणं खूप गरजेचं आहे.
त्यामुळे आईचं आहे ना हे असंच असलं पाहिजे. आईच्या पश्चात आता मी आईच्या लुगड्याची चिंधी सुद्धा कुठे पडू देत नाही, ती सुद्धा सांभाळते. वा. कारण ती अनमोल आहे. काय काय सांभाळायचं म्हणजे तिची मूल्य आहे, तिच्या संस्था आहेत, तिचे संस्कार आहेत, तिने जे कार्य उभं केलंय ते कार्य आहे, आणि जे मागे ठेवून ती गेली आहे, ज्याचा वारसा आपण पुढे नेतो, जो वसा आपण घेतलाय, त्यामुळे ते अशाच पद्धतीने जपणं गरजेचं आहे, जेणेकरून माझ्यानंतर जे कोणी येईल त्याला हा प्रश्न पडू नये की आता याचं काय करायचं. नाही, ते असंच सांभाळलं गेलं पाहिजे. आता हा जो वारसा आहे ही एक मोठी लढाई आहे जी माईंनी लढली, त्यानंतर आज तुम्ही लढताय. तर तुमच्या माध्यमातून पुढच्या भविष्यातली ही लढाई कशी असेल, कशी पुढे सरकत जाईल? माई असताना एक खांबी डोलारा होता, निर्णय घेणारी आई, काही ठरवायचं असेल ते ठरवणारी आई, सांगणारी आई, बोलणारी आई, करणारी आई, आम्ही फॉलोअर्स. तिच्या जाण्याने ज्या गोष्टी मी मगाशी म्हटल्या की काही गोष्टी रिअलाइज झाल्या, त्यातली एक गोष्ट ही होती की एक सिस्टीम बसणं गरजेचं आहे. म्हणजे व्यक्ती जरी तिथून बाजूला झाली तरी सिस्टीम नाही थांबली पाहिजे. म्हणजे आता मी जर त्या खुर्चीवर आहे तर मी काय काम करायचं हे महत्वाचं नाही, त्या खुर्चीवर जी व्यक्ती बसते तिने काय करायला हवं याचा वस्तुपाठ आपण आखून दिला पाहिजे. बरोबर. माईंसाठी ह्या संस्था होत्या, सन्मती बालनिकेतन, ममता बालसदन, सावित्रीबाई, गोपिका, मनशांती. माई गेल्या तेव्हा 210 मुलं होती, आता तो आकडा 300च्या घरात आहे. वा. आणि मी माझ्या म्हणजे माझं हे मत आहे की हे 300 प्रोजेक्ट्स आहेत. ही 300 मुलं नाही आहेत, हे 300 प्रोजेक्ट आहेत जे वेगवेगळे, प्रत्येक मुल युनिक आहे, प्रत्येक मुलाची आवड वेगळी आहे, प्रत्येक मुलाच्या क्षमता वेगळ्या आहेत. त्यामुळे त्याच्या क्षमता, त्याची गुणवत्ता, त्याचा कल हे सगळं बघून ठरवावं लागणार आहे. त्यामुळे दिसताना जरी या 5 संस्था दिसत असल्या तरी हे 300च्या घरातले प्रोजेक्ट जे आहेत ना त्याच्यावर काम करायचं आहे. आणि इथून पुढे म्हणजे मी, माझी टीम, आता सीमाताई माझ्या बरोबरीने काम करतात, संस्थेच्या सचिव, किंवा आम्ही सगळी भावंड ज्या पद्धतीने काम करतो, सिस्टीम, आता ती सिस्टीम बसणं महत्वाचं आहे. ममताताई काय काम करतात हे महत्वाचं नाही, ममताताई ज्या खुर्चीत बसते त्या खुर्चीचे अधिकार, त्या खुर्चीची कर्तव्य काय आहेत ते आता डिफाईन झालं पाहिजे, आणि त्यानुसारच काम करणार इथून पुढे. खूप छान. म्हणजे हे काम असंच पिढ्यानपिढ्या चालत राहू. याच्यातून समाजाभिमुख अनेक प्रकल्प, अनेक मुलं ही घडवत. कारण तुम्ही किती छान पद्धतीने घडवताय की अगदी मुलाखतीच्या सुरुवातीलाच मला त्याचा प्रत्यय आला की मी जरा थोडासा फंबल झालेलो, तुम्ही मला अगदी रिलॅक्स केलं, अगदी आपली मुलाखत एवढी रंगली आहे, मी आता एकदम रिलॅक्स झालेलो आहे. त्यामुळे आता मनमुराद गप्पा आपल्या चालू आहेत. त्यामुळे सिंधुताईंवर एखादी कविता तुम्ही केलेली आहे किंवा सादर करू इच्छिता एखादी, तर आम्हाला ऐकायला आवडेल. आता एवढं त्यांच्या कार्याचा गौरव आपण ऐकला, खूप ठिकाणी तुमचाही आपण प्रवास ऐकला, त्यांची कविता मी खरं ती खूप ठिकाणी ऐकवली आहे. माई गेल्यानंतर जे मी लिहिलं, जे माईंसाठीच लिहिलं गेलं, खूप ठिकाणी सादर केलेली आहे. पण मला असं वाटतं की ते पूर्ण 5 शेर आईलाच डेडिकेट केलेले आहे, आईसाठीच आहेत, म्हणून ते तुमच्यासमोर सादर करते. बघा तुम्हाला आवडते का? की काय काय समजावून घेऊ तुम्हीच घ्या समजून मला, काय काय समजावून घेऊ तुम्हीच घ्या समजून मला, एका दिवसासाठी माझी आई द्या आणून मला. एका दिवसासाठी माझी आई द्या आणून मला, तीच ऊन होऊन बिलगते, तीच सावली पांघरते, तीच ऊन होऊन बिलगते, तीच सावली पांघरते, तीच आताशा रोज भेटते पाऊस पाण्यातून मला. तीच आताशा रोज भेटते पाऊस पाण्यातून मला, ती नाही हे माहीत असते म्हणून लावते कुलूप मी तिची खोली. ती नाही हे माहीत असते म्हणून लावते कुलूप मी, एक हाक मग ऐकू येते कशी काय आतून मला. एक हाक मग ऐकू येते कशी काय आतून मला, संकटावरी पाय रोवुनी उभी राहिल्यावर कळते, संकटावरी पाय रोवुनी उभी राहिल्यावर कळते, तूच घडवले आहे आई
तुझ्याच साच्यातून मला. वा वा वा. तूच घडवले आहे आई, तुझ्याच साच्यातून मला. आणि शेवटच्या 2 ओळी की जशीच्या तशी आठवते पण असे वाटते कधी कधी. जशीच्या तशी आठवते पण असे वाटते कधी कधी. झलक जराशी तुझी दिसावी आता माझ्यातून मला. वा वा, क्या बात झलक आहे, क्या जराशी बात. तुझी दिसावी आता माझ्यातून मला. काय काय समजावून घेऊ तुम्हीच घ्या समजून मला. एका दिवसासाठी माझे आई द्या आणून मला. खूपच अप्रतिम. म्हणजे सिंधुताई सपकाळ हे नाव जसं आहे, बरोबर, त्यांना जरी आपण सगळे माई म्हणत असलो तरी त्यांच्याही नावात एक ताई आहे. या. आणि तशीच आता ममताताई, आम्हाला त्याही नावामध्ये एक ताई आहेच आहे. आणि हे कार्य असेच चालत राहो. ममताताई, जरा थोडासा संवादाचा किंवा विवादाचा असा हा प्रश्न राहू शकतो. तो जरा थोडासा मला तुमच्यात मध्ये, कारण याचं उत्तर तुम्हीच खूप चांगल्या पद्धतीने देऊ शकता. आश्रम हा भविष्यामध्ये असावा की नसावा यावर आपलं मत काय आहे? तुम्ही खूप वरवरचा प्रश्न विचारलाय. खरे ही समस्या खूप खोल आहे. हो. काय आहे, संस्था, सामाजिक संस्था ज्या कुठल्याही समाजाचा भाग असू शकतात, जे अनाथ आश्रम झालं ज्याच्यामध्ये ऑर्फन, सेमी ऑर्फन म्हणजे एक पालक असलेले किंवा पूर्णतः कुणीच नाहीये अशी जिथे मुलं सांभाळली जातात. आता संस्थेमध्ये कोणी आणून देत नाही. आता गव्हर्नमेंट थ्रू येतात, म्हणजे बालकल्याण समिती थ्रू मुलं येतात संस्थांमध्ये. घर हा पहिला पर्याय जरी असला तरी आजच्या समाजाचं चित्र बघता काळजी आणि संरक्षणाची गरज मुलांना जास्त आहे. म्हणजे कुटुंबामध्ये असूनही त्यांची काळजी घेणारा कोणी नाही आणि त्यांना संरक्षित ठेवणारा कोणी नाही, असं चित्र कितीतरी वाड्या वस्त्यांमधनं दिसून येतं. ज्यांना जी मुलं बालकल्याण समितीसमोर उभं केल्यानंतर त्या समितीलाही कळतं की हे मूल घरी असुरक्षित आहे, त्याला संस्थेत पाठवलं गेलं पाहिजे. आणि संस्था हा शब्द टेक्निकली वापरावा लागतो. मुळात आईनी कुठलीच संस्था ही संस्था म्हणून नाही सुरू केली. तिला सगळेजण आई म्हणायचे, मला सगळेजण ताई म्हणायचे. कारण इथे सर मॅडम ही पद्धत नाही. हे आई म्हणायचे हे आईचं घर आहे, इथे आई आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या संस्था घराच्या लेवलवरच कायम चालू ठेवल्या म्हणा, किंवा तीच पद्धत आमच्याकडे राहिली. एक उदाहरण देते. माझ्या इथली 11वी 12वीची मुलं, मला एक दिवस अचानक कॉलेजमधनं फोन आला की ताई 1.5चं जे लेक्चर आहे त्याला मुलं बसत नाही. म्हटलं ठीक आहे, मी मुलांशी बोलते. मुलं आली माझ्याकडे. मग मी आपलं हळूहळू सुरू केलं. मग किती वाजता जाता, किती वाजता येता, आणि मग कुठले कुठले लेक्चर होता, मग ऑफ लेक्चरला काय करता. आणि मग म्हटलं की आम्ही 1:30पर्यंत. म्हटलं का रे, तुमचं लेक्चर तर 1:30ला शेवटचं आहे ना. कोणी बसत नाही म्हटले त्या लेक्चरला. म्हटलं अरे पण ही काही पद्धत नाही होऊ शकत ना. तुम्ही बसा, बाकीचे पण बसतील. नाही होत आहे, कुणीच बसत नाही म्हणून आम्ही पण बसत नाही. म्हटलं तुम्ही काय करता? आम्ही घरी येतो. आम्ही घरी येतो, ते आम्ही संस्थेत येतोय म्हणू शकले असते. आम्ही घरी येतो. म्हणजे आजही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जी मुलं संस्थेतनं बाहेर जातात आणि ज्यांना मी मोबाईल अलाव केलाय, मी या कामाला चाललोय ताई, मी घरी आलो ताई, असे मेसेज पडतात जे मी दाखवू शकते. कारण आईने घर म्हणूनच संस्था सगळ्या डेव्हलप केल्या होत्या. त्यामुळे घर हा पहिला पर्याय मुलासाठी आहे, हे माझं मानसशास्त्र मला सांगतं. दुसरी गोष्ट, आपल्या सगळ्या संस्था ह्या घरासारख्याच ज्या त्या सिस्टीमवरच चालतात. आणि राहिला प्रश्न हा की समाजामध्ये अनाथांची किंवा काळजी आणि संरक्षणाची गरज ज्या मुलांना आहे, ही संख्या कमी होऊ की नाही, व्हावी, निश्चितच व्हावी. मी तर म्हणते अशी वेळच येऊ नये. पण ज्या नॅचरल कलॅमिटीज आहेत त्याचा आपण काय करणार? जेव्हा किल्लारीचा भूकंप झाला, किती मुलं अनाथ झाले. जेव्हा सुनामी आली, किती मुलं अनाथ झाले. लेटेस्ट उदाहरण करोना, किती मुलं अनाथ झाले. त्यामुळे अनाथ हा शब्द खोडून काढणं किंवा संस्था तिकडे जायलाच नको. कारण निसर्ग आपल्या सगळ्यांचा बाप आहे. तो कधी कुठे काय करेल सांगता येणार नाही. सांभाळणारे हात सक्षम असावे, अगदी हे माझं मत. खूप म्हणजे अगदी जसं अपेक्षित होतं तसंच उत्तर तुमच्याकडून मिळालं. कारण मी सुरुवातीलाच म्हटलं की हे उत्तर तुमच्यासारखीच व्यक्ती खूप चांगल्या पद्धतीने देऊ शकते. बाकीचे वरवर बोलणारे तर अनेक लोक असतात आमच्यासारखे की खूप सहजतेने बोलून जातात ना, पण त्याला ज्या सिस्टीम मध्ये काम करणारे जे लोक आहेत तीच याचं प्रभावीपणे उत्तर मांडू शकतात. अगदी धन्यवाद. थँक्यू. मी ज्यावेळी
2022 मध्ये 4 जानेवारी 2022ला ज्यावेळी त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी मीही त्या दिवशी एक कविता लिहिलेली होती माईंवरती, ओके. आणि ती आज तुमच्या समोर सादर करण्याची मला इच्छा. संधी मिळते तर मी इच्छा. सोडणार नाही. तर माझी कविता डायरेक्ट घेतो मी. माझ्या कवितेचं शीर्षक आहे माय. ज्या काळाच्या सरणावर भाकरी भाजून जगणं शिकलीस, क्या बात. ज्या काळाच्या सरणावर भाकरी भाजून जगणं शिकलीस, आज त्याच क्रूर सरणावर तू का बरं एक भाकरी झालीस. ज्या काळाच्या सरणावर भाकरी भाजून जगणं शिकलीस, आज त्याच क्रूर सरणावर तू का बरं एक भाकरी झालीस. होतो होतो नात आम्ही काही थोडे मोजके तुझ्या छत्रात. क्या बात. होतो होतो नात आम्ही काही थोडे मोजके तुझ्या छत्रात. आज पुन्हा अनाथ केले सारेच सांडून गेले या सत्रात. आज पुन्हा अनाथ केले सारेच सांडून गेले या सत्रात. धन्यवाद. ही कविता सांगली जिल्ह्यामध्ये अनेक शाळांमध्ये लागलेली अरे होती वा. माई गेल्यानंतर. म्हणजे मला विशेष आठवण सांगायला आवडेल, जवळपास मला 3-4 हायस्कूलमधून फोटोज आलेले होते. चला, मनापासून धन्यवाद मॅडम. खूप खूप तुम्ही खूप आमच्या धन्यवाद. विनंतीला Thank you. मान देऊन या मुलाखतीचा भाग झालात. तसं सुरुवातीला दडपण होतंच, परंतु नंतर तुम्हीच आमचं दडपण घालवलं. नाही, नाही, ठीक आहे. थँक्यू. खूप छान अनुभव होता. धन्यवाद. थँक्यू सो धन्यवाद. मच. थँक्यू.